नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. बाळा, पैशाची चिंता माणसाला बाहेरून नाही तर आतून तोडते. जेव्हा घरात सतत पैशांची अडचण येते, मेहनत करूनही हातात काही राहत नाही, कमाई झाली तरी अनपेक्षित खर्च उभे राहतात, कर्ज वाढतं, मनावर ताण वाढतो आणि माणूस हळूहळू स्वतःवरचा विश्वास गमवायला लागतो. मला माहिती आहे, तूही ह्याच काळातून जातोयस. अनेक वेळा रात्री झोप लागत नाही. मनात सतत एकच विचार चालू असतो, हे सगळं कधी बदलणार? तुला वाटतं की नशीब साथ देत नाही, देव तुझ्याकडे पाहत नाही. पण बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक अडचण कायमची नसते. काही वेळा पैसा येण्याआधी माणसाची परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून आज मी तुला एक छोटा पण मनापासून करायचा उपाय सांगतोय. हा कोणताही जादूचा प्रयोग नाही. हा विश्वास, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेचा मार्ग आहे. बाळा, उद्यापासून सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुझ्या घरातील देवासमोर किंवा माझ्या फोटोसमोर शांत बस. डोळे मिट आणि 3 खोल श्वास घे. मनातले भीतीचे विचार थोडा वेळ बाजूला ठेव. त्यानंतर रोज फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र शांतपणे म्हण. घाई करू नकोस. प्रत्येक वेळी नाव घेताना मनात विश्वास ठेव की तुझ्या घरातली नकारात्मकता हळूहळू कमी होतीये. त्यानंतर एक छोटासा तुपाचा दिवा लाव. मोठा खर्च करण्याची गरज नाही. देवाला पैशांची नाही, मनाची गरज असते. पण लक्षात ठेव, हा दिवा लावताना मनात सतत तक्रारी करू नकोस. माझ्याकडे काहीच नाही, माझं नशीब खराब आहे, मी संपलोय, असे शब्द स्वतःसाठी वापरणं बंद कर. कारण जिथे सतत नकारात्मकता बोलली जाते तिथे मनाची शक्ती कमी व्हायला लागते. बाळा, पैसा फक्त मेहनतीने येत नाही, तर मनाची अवस्था, घरातील वातावरण आणि सवयी यांचाही त्यावर परिणाम होतो. तू कमावतोयस पण खर्चावर नियंत्रण नाही. तू मेहनत करतोयस पण मन सतत भीतीत आहे. तू काम करतोयस पण स्वतःवर विश्वास नाही. मग पैसा टिकणार कसा? म्हणून आजपासून एक गोष्ट कर. घरात कधीही अन्नाचा अपमान करू नकोस. जेवण उरवून फेकू नकोस. कारण अन्न ही लक्ष्मीचं रूप असतं. ज्या घरात अन्नाची किंमत ठेवली जाते तिथे हळूहळू स्थिरता यायला लागते. दुसरी गोष्ट, घरात सतत भांडणं, ओरड, नकारात्मक बोलणं कमी कर. तुला वाटेल याचा पैशांशी काय संबंध? पण बाळा, ज्या घरात शांतता नसते तिथे लक्ष्मी जास्त काळ थांबत नाही. तिसरी गोष्ट, आठवड्यातून एकदा तरी एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मदत कर. मोठे पैसे नाही, पण मनापासून. एखाद्याला अन्न दे, पाणी दे किंवा 2 चांगले शब्द दे. कारण देणारा हात कधी रिकामा राहत नाही. पण हे करताना दिखावा करू नकोस. मन शुद्ध ठेव. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, आळस सोड. फक्त उपाय करून सगळं बदलत नाही. मी तुला मार्ग दाखवतो, पण चालायचं तुला असतं. अनेक लोक दिवा लावतात, मंत्र म्हणतात, पण दिवसभर नकारात्मक विचार करत बसतात, काम टाळतात आणि मग म्हणतात काही बदलत नाही. बाळा, उपायासोबत कृतीही हवी. पैसा हा ऊर्जेसारखा असतो. तो तिथेच वाढतो जिथे शिस्त, मेहनत आणि सकारात्मकता असते. म्हणून आजपासून खर्च लिहायला सुरुवात कर. छोटे छोटे पैसे कुठे जातात हे बघ. विनाकारण खर्च कमी कर. दुसऱ्यांची तुलना करणं बंद कर. लोक बाहेरून श्रीमंत दिसतात, पण आतून किती तुटलेले आहेत हे तुला माहिती नसतं. म्हणून स्वतःच्या प्रवासावर लक्ष दे. आणि हो, स्वतःला सतत गरीब म्हणू नकोस. शब्दांमध्ये ताकद असते. तू रोज स्वतःला माझ्याकडे काहीच नाही असं सांगशील तर मनही तसंच मानायला लागतं. त्याऐवजी रोज सकाळी एकदा मनात बोल, माझ्या घरात शांतता, समाधान आणि भरभराट येते. सुरुवातीला काहीच बदलत नाही असं वाटेल, पण हळूहळू तुझ्या मनातली भीती कमी होईल. आणि जेव्हा भीती कमी होते ना,
तेव्हा माणूस चांगले निर्णय घ्यायला लागतो. तेव्हाच परिस्थिती बदलायला सुरुवात होते. 12 लक्षात ठेव, पैशांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मनाची शांती. काही लोकांकडे खूप पैसा असतो पण झोप नसते. काही लोकांकडे कमी असतं पण समाधान असतं. म्हणून फक्त पैशामागे धावत स्वतःला हरवू नकोस. मेहनत कर, प्रामाणिक राहा. चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचारही करू नकोस. कारण चुकीचा पैसा काही काळ सुख देतो पण कायमची शांती हिरावून घेतो. म्हणून योग्य मार्ग निवड. हळूहळू का होईना पण स्थिरपणे पुढे जा. आणि सर्वात महत्त्वाचं, विश्वास ठेव. प्रत्येक वेळी परिस्थिती तुझ्या विरोधात दिसली तरी लक्षात ठेव, अंधार कायम राहत नाही. तू आज ज्या अडचणीतून जातोयस ती तुझ्या आयुष्याची शेवटची अवस्था नाही. अजून खूप काही बदलू शकतं. पण त्यासाठी तुला स्वतःवर, मेहनतीवर आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. म्हणून आज रात्री झोपण्याआधी एक छोटा दिवा लाव. शांतपणे माझं नाव घे आणि मनातलं सगळं ओझं मला दे. सतत भीतीत जगू नकोस. कारण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्की तयार होतो. आणि एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुलाच विश्वास बसणार नाही की इतक्या कठीण परिस्थितीतूनही तू बाहेर आलास. शांत रहा बाळा, मी तुझ्यासोबत आहे. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.